21 तारखेला जेव्हा आम्ही एक सभा लावली होती त्याच्यामध्ये आम्ही घोषणा केली होती की संघर्ष समिती आता एक नवीन सेगमेंट आणत आहे. त्याचं नाव दिलं आम्ही चर्चा तर होणारच. आणि ह्या चर्चा तर होणारचा पहिला सत्र जो आहे तो आज चिंचपाड्या गावामध्ये होता. आणि 21 तारखेच्या सभेला इतकं चांगलं प्रतिसाद मिळाला की त्याच्यानंतर आम्हाला ह्या सगळ्या गावकऱ्यांनी आम्हाला स्वतःहून कॉन्टॅक्ट केले का प्लीज तुम्ही आमच्याकडे या, अशी सभा घ्या आणि आम्हाला ह्या विषयावरती जो काही क्लस्टर हा जो काही विषय आहे या विषयावरती आमची जनजागृती करा. मग त्याच्यासाठी आम्ही या सभेचं आयोजन आज चिंचपाड्या गावात केलेलं आहे आणि इथे भरपूर लोकं आलेली आहे आणि खूप चांगला प्रतिसाद याला मिळालेला आहे. आणि एकंदरीत ही फक्त समिती बोलत नाही तर ही लोकांची समिती आहे. आणि आज आपण सगळ्यांनी पाहिलं की अधिकारी देखील आले होते कल्याण डोंबिवली महापालिकेचे आणि त्या अधिकाऱ्यांनी देखील जे काय कसं आहे, उद्या नियम मी सांगणं आणि एखाद्या अधिकाऱ्यांनी सांगणं ह्या गोष्टीमध्ये फरक आहे. म्हणून यावेळी समितीने इतकं प्रयोजन केलं होतं का अधिकाऱ्यांनीच येऊन ती पूर्णपणे त्यांच्या दृष्टीने जी नियमाची माहिती आहे ती अधिकाऱ्यांनी सर्व दिली लोकांना. आणि त्या लोकांना ह्या नियमाप्रमाणे आणि त्या माहितीप्रमाणे लोकांनी हा ठराव केलेला आहे तर ह्या क्लस्टर योजनेला जे आहे हा आम्हाला पूर्णपणे या गोष्टीला विरोध आहे. आणि संघर्ष समिती जेव्हा जेव्हा आवाज देणार तेव्हा तेव्हा ही लोकं हजारोंच्या संख्येने लाखोंच्या संख्येने आपल्या न्याय हक्कासाठी रस्त्यावरती उतरणार. किती जण बाधित होत आहे त्याच्यामध्ये? याच्यामध्ये जर आपण पाहायला गेलेलं तर क्लस्टर 27 गावांपैकी एकूण 18 गावांमध्ये ही योजना टाकलेली आहे. आणि इतर जी गावं आहेत, जी इतर 9 गावं आहेत त्याच्यामध्ये काही ठिकाणी त्यांनी ग्रोथ सेंटरचं आरक्षण टाकलं आहे, काही ठिकाणी भालगावासारखं आमचं गाव आहे त्याच्यात डम्पिंगचं आरक्षण टाकलं आहे, काही ठिकाणी मेट्रो ते बुलेट ट्रेनचं बिझनेस हबचं आरक्षण टाकलं आहे आणि जे उरलं आहे ते पूर्ण एक क्लस्टरमध्ये टाकलेलं आहे. तुमची पुढची भूमिका काय असणार आहे? आमची पुढची भूमिका हीच आहे का या चर्चा तर होणारच या सेगमेंटच्या अंतर्गत आम्ही लोकांचा देखील कल घेत आहे. कारण का आज जर आम्ही बोलतो का ही जनभावना आहे तर जनभावनेचा कल देखील घेणं गरजेचं आहे. आणि ह्या सर्व सेगमेंटच्या माध्यमातून आम्ही समाजातील अशा विविध प्रश्नांवरती लोकांचा कल घेत असतो आणि ते कल घेऊन ते जे लोकांच्या समस्या आहेत आणि जे काय त्यांचं या स्कीम्सबाबत जे काय त्यांचं म्हणणं असेल हा प्रभावीपणे आणि कायद्याने त्या शासनाला त्या प्रशासनाला पोहोचवण्याचं काम आम्ही आता ह्याच्या पुढे करणार आहोत. आणि या क्लस्टर योजनेला आम्ही जोरदार